नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे काही बेसिक कन्सेप्ट्स. यामध्ये आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ, किर्चॉफ करंट लॉ आणि ओहम्स लॉ हे शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी जे काही बेसिक्स एलिमेंट आहेत ते या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बॅटरी सोर्स आहे आणि बॅटरी सोर्सला हा जो लॅम्प आहे तो कनेक्ट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ दिस कनेक्टिंग वायर्स. आता बघा होतंय काय, याच्यामध्ये बॅटरीमध्ये काही ईएमएफ डेव्हलप झालेला असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ही स्टोअर केलेली असते. तर ह्या पोटेन्शियल एनर्जीमुळे काय होतं की हे व्होल्टेज डेव्हलप होतं या दोन टर्मिनलमध्ये. तर व्होल्टेज डेव्हलप झाल्यामुळे काय होतं की या कंडक्टरमधील जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच या बॅटरीमध्ये स्टोअर झालेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते हळूहळू या निगेटिव्ह टर्मिनल पासून तर पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जातात. तर हे फ्री इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन करंट. आणि दुसरं जे करंट दिसतंय या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, म्हणजे जे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाताना दिसतंय, तर त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल करंट. ओके. आता करंट म्हणजे काय की ह्या सर्किटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे तर त्या फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला आपण करंट म्हणतो. आणि या ठिकाणी बघा हा जो रेझिस्टन्स आहे, आता रेझिस्टन्स म्हणजे काय की हा जो काही इलेक्ट्रॉन असणार आहे, हे जे काही इलेक्ट्रॉन फ्लो होतात याला काहीतरी अपोज करतात, म्हणजे जो काही मटेरियल आहे, म्हणजे कंडक्टिंग मटेरियल आहे ते काही प्रमाणात अपोज करतात. तर त्या अपोजिशनला काय म्हणतो आपण, रेझिस्टन्स. आणि दुसरं म्हणजे काय की ही बॅटरी आहे, या बॅटरीला काहीतरी ईएमएफ डेव्हलप झालेला असतो, म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता हा जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असतो तो या इलेक्ट्रॉनला फ्लो करायला मदत करतो, तर त्याला आपण म्हणतो ईएमएफ किंवा व्होल्टेज. तर त्या ईएमएफला आपण मेजर करतो व्होल्टेजमध्ये, करंटला मेजर करतो एम्पियर मध्ये आणि रेझिस्टन्सला मेजर करतो आपण ओहम मध्ये. समजलं मित्रांनो? आता याच्यानंतर पुढे जाऊया ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ म्हणजे काय की जसं आपण मागच्या सर्किटमध्ये बघितलं की हा सोर्स आहे, याच्यामधली जी काही एनर्जी आहे ती एनर्जी हा रेझिस्टन्स म्हणजेच हा जो लॅम्प आहे तो कंझ्युम करणार आहे. समजलंय? म्हणजेच याच्यामधलं जे काही व्होल्टेज आहे ते हळूहळू या सोर्स मध्ये, सिंक मध्ये, हा सोर्स आहे आणि हा सिंक आहे, तर ह्या सिंक मध्ये कंझ्युम होणार आहे. बरोबर आहे? म्हणजेच काही वेळानंतर तुमची ही जी काही बॅटरी आहे ती बॅटरीचं व्होल्टेज काय आहे ते डाऊन व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजे हळूहळू, म्हणजे हा जो सोर्स आहे तो कंझ्युम करणार आहे. तर ओहम्स लॉ नुसार जर तुम्ही विचार केला तर या जो रेझिस्टन्स मध्ये काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होणार आहे, व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. मग आता ते जे काही व्होल्टेज ड्रॉप आहे, ड्रॉप म्हणजे काय की ते व्होल्टेज तो म्हणजे या सोर्सद्वारे ती जी काही एनर्जी तो कंझ्युम करत असतो तर त्या कन्सेप्टला आपण म्हणतो व्होल्टेज ड्रॉप. आता जेवढं काही व्होल्टेज ड्रॉप असेल ते व्होल्टेज ड्रॉप या सर्किट मधलं, म्हणजे या सोर्स पासून तर सिंक पर्यंत, जर तो जो सर्क्युलेशन जर आपण विचार केला, या करंटचा जे काय सर्क्युलेशनचा विचार केला, तर ते जे करंट असेल ते किती प्रमाणात असेल हे सांगतो ओहम्स लॉ. ते बघा, म्हणजेच काय असेल, व्होल्टेज अक्रॉस एनी कंडक्टर, voltage across any conductor V is proportional with the current. म्हणजेच या सर्किटमध्ये जेही काही करंट फ्लो होणार असेल ते कोणाशी प्रोपोर्शनल असेल, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज जे असेल त्या प्रोपोर्शनल असेल, त्याच्या प्रोपोर्शनल असणार आहे. आणि हे जर मॅथमॅटिकल जर विचार केला, मॅथमॅटिकली जर विचार केला तर V इज इक्वल टू R इंटू I. आता R म्हणजे काय असेल, त्याचं अपोजिशन असेल. समजलंय? तर अशा पद्धतीने हे जे काय ओहम्स लॉ आहे ते आपल्याला शिकायला मिळत आहे. तर V इज इक्वल टू R इंटू I, अशा पद्धतीने. समजलंय मित्रांनो? आता बघा याच्यानंतर या बेसवर आपल्याला किर्चॉफ लॉज आपल्याला शिकायचे. तर किर्चॉफ लॉज मध्ये दोन लॉज आपल्याला या ठिकाणी शिकायचे. पहिलं म्हणजे किर्चॉफ करंट लॉ, दुसरं म्हणजे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. तर बघा सगळ्यात आधी आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ शिकून घेऊया. सगळ्यात आधी तुम्ही
हे जे सर्किट जर बघितलं तर ह्या सर्किटमध्ये बघा 3 रेजिस्टन्स कनेक्ट केलेले आहे आणि या 3 रेजिस्टन्सला हा एक व्होल्टेज सोर्स आपण दिलेला आहे. जसं तुम्ही व्होल्टेज सोर्स जर कनेक्ट केला तर याच्यामधून काही करंट हा फ्लो होणार आहे पूर्ण सर्किटमध्ये अशा पद्धतीने. समजलंय? तर अशा पद्धतीने हा जो काही करंट असेल तो या ठिकाणी फ्लो होणार आहे आय, त्याला आपण नाव दिलं आय. म्हणजे हा एक क्लोज लूप, सर्किटचा एक क्लोज लूप तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. आता बघा स्टेटमेंट काय म्हणतं, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस म्हणजे ईएमएफ म्हणजे व्होल्टेज ड्रॉप, जे काही ओम्स लॉ प्रमाणे जर आपण विचार केला तर ह्या रेजिस्टन्स मधला जो काही व्होल्टेज ड्रॉप असेल तर तो किती असेल हे या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. समजलंय? आता बघा जो काही व्होल्टेज सोर्स जी काही एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे ती एनर्जी किंवा ती जी पॉवर असेल ती हे रेजिस्टन्स कंझ्युम करणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त तर कंझ्युम करणार नाहीये. समजलंय? म्हणजेच बघा जो काही व्होल्टेज ड्रॉप असेल कोणामध्ये, या पूर्ण तिघी रेजिस्टन्स मध्ये जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे तो इज इक्वल टू जे काही समेशन ऑफ व्होल्टेज असेल, म्हणजे इथे एकच व्होल्टेज सोर्स दिसतोय तुम्हाला, जर मल्टिपल व्होल्टेज सोर्स असेल तर ते जे समेशन केलं दिस इज इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स. तर हे असणार आहे KVL म्हणजे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. तर बघा किर्चॉफ व्होल्टेज लॉ नुसार म्हणजे ओम्स लॉ नुसार जर मी या रेजिस्टन्सचा विचार केला तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्सचा जर मी विचार केला तर I इंटू R1 असणार आहे. बघा व्होल्टेज ड्रॉप इन रेजिस्टन्स R2 चा जर मी विचार केला तर I इंटू R2 असणार आहे, जसं आपण ओम्स लॉ शिकलेलो आहे त्याप्रमाणे. नंतर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स R3 चा जर आपण विचार केला तर हा असणार आहे I इंटू R3 अशा पद्धतीने. समजलंय? I इंटू R3 या ठिकाणी मिळणार आहे आणि याच्या इक्वल टू म्हणजे जे काही सिंक असेल ते सिंक इज इक्वल टू सोर्स असणार आहे. तर हे समेशन म्हणजे या ठिकाणी V म्हणजे व्होल्टेज सोर्स एकच इथे. ओके, म्हणजेच हे बघा I इंटू R म्हणजे काय व्होल्टेज, परत I इंटू R व्होल्टेज व्होल्टेज. म्हणजेच या ठिकाणी जर या स्टेटमेंट प्रमाणे जर आपण विचार केला तर समेशन ऑफ I इंटू R इज इक्वल टू व्होल्टेज. म्हणजे आता या ठिकाणी जर मल्टिपल व्होल्टेज जर असते तर इथे पण सुद्धा समेशन ऑफ व्होल्टेज आलं असतं आणि हे जर आपण रिअरेंज करून घेतलं तर समेशन ऑफ I इंटू R मायनस समेशन ऑफ V इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने याला आपण म्हणतो समेशन ऑफ व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स अँड सोर्स इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने याला आपण म्हणतो किर्चॉफ व्होल्टेज लॉ. समजलंय मित्रांनो? तर हे आहे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. तर किर्चॉफ व्होल्टेज लॉ मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघा हे जे काही करंट असेल, करंट जो आहे तो या ठिकाणी सेम दिसतोय. तर अशा पद्धतीने हा जो काही किर्चॉफ व्होल्टेज लॉ आहे तो आपण या ठिकाणी शिकून घेतलेला आहे. नंतर बघा किर्चॉफ करंट लॉ. आता किर्चॉफ करंट लॉ मध्ये जर विचार केला तर हा एक प्रकारचा नोड आहे आणि त्या नोड मध्ये मल्टिपल जे काही इनकमिंग किंवा आउटगोईंग करंट हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ओके, जसं आपण मागच्या सर्किटमध्ये लूप बघितला तर यामध्ये नोड तुम्हाला दिसणार आहे. ओके, आता बघा या नोड मध्ये काही करंट हे इन होत आहेत आणि काही करंट हे आउट होत आहेत. ओके, तर स्टेटमेंट प्रमाणे जर बघा द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट एंटरिंग अँड लिव्हिंग इन द कनेक्टेड नोड ऑर जंक्शन इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला द अल्जेब्रिक सम म्हणजेच बघा सम ऑफ I1 प्लस आपण हे विचार करूया. सपोज I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू
I4 प्लस I5. तर बघा स्टेटमेंटनुसार आपण हे इक्वेशन लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा हे आहे इनकमिंग करंट आणि हे आहे आउटगोईंग करंट. ओके, म्हणजेच जर तुम्ही विचार केला समेशन ऑफ I इज इक्वल टू 0, तर अशा पद्धतीने हे जे काही किर्चॉफ करंट लॉ आहे ते आपण या ठिकाणी शिकलो आहे. समजलं मित्रांनो? तर हे जे काही बेसिक कन्सेप्ट आहे हे बेसिक कन्सेप्ट द्वारे आपण जे काही सर्किट्स आहेत तर त्या सर्किट मधले जे काही रिक्वायर्ड करंट असेल, जे काही वेगवेगळे पॅरामीटर असेल ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू अँड गुड बाय.